उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील येऊर परिसरात नुकताच सर्वकष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। येऊरमधील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। उपायुक्त दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त तनुजा रणदिवे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते। त्याच जोडीला 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वकष स्वच्छता मोहीमही राबवली जाते। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार येऊर परिसरात या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। येऊर येथील बसस्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा उचलण्यात आला, तर इतर भंगार साहित्य उचलून या भागाची साफसफाई करण्यात आली। तसंच तेथील रस्त्यांवरील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली। स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। त्यानुसार विभागनिहाय पद्धतीने नियोजन करण्यात आलं। तसंच मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी दिली आहे। खासदार नरेश म्हस्के यांनी खासदारकी खाक्या दाखवल्यानंतर ठाण्यातील वर्तकनगर येथील रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले। खासदार नरेश म्हस्के यांनी आरक्षण केंद्रास भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली। आरक्षण केंद्र सुरू झाल्यानं ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले। या आरक्षण केंद्राची पाहणी करतेवेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत शिवसेनेचे विलास जोशी, शिवसेना ओळा घोडबंदर शहर प्रमुख राजू फाटक, बाळा गवस आणि संजीव कुलकर्णी आणि सर्व स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते। सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून ठाण्यातील घोडबंदर रोड, मुलुंड आणि ठाणे पश्चिम मधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचं आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र पाहिलं जात होतं। परंतु गेल्या 1 महिन्याहून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र MTNL आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडले। आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावं लागत होतं। स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। याची तक्रार नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली। खासदार नरेश म्हस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पावलं उचलली आणि रेल्वे प्रशासन आणि MTNL यांच्यात समन्वय साधून हे आरक्षण केंद्र सुरू केलं। खासदार नरेश म्हस्के यांनी खासदारकी खाक्या दाखवल्यानंतर हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झाले। जे दिवस आहेत, लोकांचं गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। ठाण्याची वाढती लोकसंख्या, स्टेशनवर जाताना असणारं ट्रॅफिक, यामुळे या आरक्षण केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो। परंतु 1 महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं। BSNL आणि यांच्यामध्ये काही वाद होते, काही गोष्टी, त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं। शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं आहे। नक्कीच लोकांचा फायदा हा महत्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं, कारण या सरकारी सेवा आहेत आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतोय। त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे। नाही, माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं, नागरिकांमध्ये आणि रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं काम असतं आणि ते मी केलेलं काम आहे, वेगळं काय असं केलं नाही। माजिवडा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची त्यामुळे शक्यता आहे। माजिवडा पूल बंद राहणार असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी काही पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन केले।
माजिवडा पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. माजिवडा उड्डाणपुलावर घोडबंदर मुंबई वाहिनीवरील यूटर्न पासून ते ज्युपिटर वाय जंक्शन पर्यंत मास्टिक टाकण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाची सुरुवात 3 मे पासून झालीये, तर हे काम 22 मे पर्यंत सुरू राहणार आहे. हे काम रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत केलं जाणार आहे. त्यासाठी वाहतूक विभागानं या मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत. पावसाळ्यापूर्वी माजिवडा उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडून वाहतुकीला अडथळा होऊ नये या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी येथील उड्डाणपुलावरील पृष्ठभागावरील मास्टिक हे मिलिंग मशीनद्वारे टप्प्याटप्प्यानं खरडून काढण्यात येणार आहे. मास्टिक काढल्यानंतर मनुष्यबळाच्या साहाय्यानं त्यावर टप्प्याटप्प्यानं रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मास्टिक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, परंतु या कामामुळे कापूरबावडी सर्कल आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी वाढणार आहे. या ठिकाणी सध्या मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतुकीचा वेग आधीच मंदावलाय. अशात आता माजिवडा उड्डाणपुलावरील वाहतूक देखील खालून जाणार असल्यानं वाहतुकीचा भार आणखीनच वाढणार आहे. यामुळे या भागात मोठी वाहतुकीची कोंडी होणार आहे. माजिवडा उड्डाणपुलाचं काम सुरू असताना वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सांगितले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं केलेल्या सर्वेक्षणात यंदा 88 इमारती धोकादायक असल्याचं जाहीर केले. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या आता तब्बल 4,500 झाली आहे. मात्र बिल्डरांच्या फायद्यासाठीच हा आकडा फुगवण्याचा घाट घातला जात आहे का, असा संशय जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांनी व्यक्त केलाय. पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही अदृश्य हात ही खेळी करत असल्याचा आरोपही होत असल्यानं धोकादायक इमारतींचं सर्वेक्षणच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिधोकादायक तसंच धोकादायक इमारतींची यादी ठाणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते. अशीच यादी 2 महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका प्रशासनानं जाहीर केली होती. यानुसार संपूर्ण शहरात 4,297 इमारती धोकादायक असून त्यामध्ये 86 इमारती अतिधोकादायक आहेत. त्यापैकी 25 इमारती पालिकेनं यापूर्वीच रिकाम्या केल्यात. त्यानंतर करण्यात आलेल्या सर्वेत वाढ होऊन आकडा 4,407 वर गेला होता. परंतु आता पुन्हा केलेल्या सर्वेत हा आकडा 4,495 एवढा झालाय. याचाच अर्थ धोकादायक इमारतींची संख्या ही वाढवली जात आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी एकाच इमारतींचं 2दा संरचनात्मक परीक्षण करण्यात आलं असून त्यामध्ये एक अहवाल अतिधोकादायक तर दुसरा अहवाल धोकादायक असल्याचं समोर आले. यावरून वादाची ठिणगी पडल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अहवालात त्रुटी असलेल्या इमारतींचं दोन्ही संरचनात्मक परीक्षण आणि पालिकेनं नियुक्त केलेले त्रयस्थ परीक्षक यांनी संयुक्तपणे अहवाल सादर करावा असे आदेशही त्यांनी दिले आहेत. विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघ मुंबई यांनी ठाणे आयोजित मुंबई ठाणे नवी मुंबईतील हजारो वैदर्भीय बांधवांचं वार्षिक स्नेह संमेलन ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नुकताच संपन्न झालं. या संमेलनात परिवहन मंत्री विदर्भ भूषण प्रताप सरनाईक यांचा सत्कार तसंच विदर्भ उद्योगश्री पुरस्कार योगेश पाटील यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं वैदर्भीय बांधव उपस्थित होते. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. नोकरी व्यवसायानिमित्त तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विदर्भातील अनेक जण मुंबई, ठाणे तसंच नवी मुंबई परिसरात वास्तव्यात आहेत. या तमाम वैदर्भीय बांधवांना एकत्र करून त्यांच्याशी हितगुज करण्याच्या हेतूनं वैदर्भीय बांधवांचं वार्षिक स्नेहसंमेलन ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं. विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघ मुंबई आणि ठाणे यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाला हजारो विदर्भवासियांसमवेत
खासदार अनिल बोंडे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उद्योगपती सुरेश हावरे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विदर्भ वैभव मंदिराचे अध्यक्ष अशोकराव बारब्दे, सरचिटणीस गजानन नागे, विदर्भ समाज संघ मुंबईचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार, सरचिटणीस उत्तम लोणारकर आणि संमेलनाचे निमंत्रक राजेंद्र हटवार आदी यावेळी उपस्थित होते.